राष्ट्रवादीचे आमदार बापूसाहेब पठारे यांचा मुलगा सुरेंद्र पठारे प्रभाग 4 मधून तर सून ऐश्वर्या पठारे प्रभाग 3 मधून भाजपकडून विजयी झाल्यात। पठारे पती पत्नीचे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून विजय संपादित करत पुणे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रवेश केलाय। याशिवाय सुरेंद्र पठारे आणि ऐश्वर्या पठारे यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी। पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। यामध्ये प्रभाग क्रमांक 4 असेल, प्रभाग क्रमांक 3 असेल, येथे देखील भाजपचे चारही उमेदवार निवडून आलेले आहेत। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत सुरेंद्र पठारे दादा, काय सांगाल? अभूतपूर्व यश मिळाले आहे आणि निवडणुकीपूर्वीच तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि चारही जागा तुम्ही निवडून आणलेल्या आहेत। हे बघा, ह्याच्यात भारतीय जनता पार्टीचे प्रथमतः आभार, त्यांनी आमच्या दोघांनाही उमेदवारी दिली। त्याच्यानंतर हे यश खरं तर दोन्ही प्रभागातील सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे। आमच्यासाठी ज्यांनी एवढे दिवस कष्ट घेतलं त्यांचं आहे। दोन्ही लोहगाव वाघोलीतल्या ग्रामस्थांचं आहे, खराडीमध्ये आमच्या संपूर्ण भावकीचं आहे। ह्या सगळ्यांनी एकत्रित येऊन खरं तर ही निवडणूक हाताळली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात यश हे सगळे एकत्रित असल्यामुळे शक्य झालं। ताई, गेले काही दिवस तुम्ही दादांचा प्रचार करत होता आणि अचानक तुमची उमेदवारी जाहीर झाली आणि तुम्ही त्यामध्ये मोठ्या प्रकारे विजय देखील संपादले। काय पाहता, कशाकडे पाहता याकडे? दादांचा म्हणजे मिस्टरांचा हे सगळा राजकारणाचा मी फिरत होते, त्यांच्या इलेक्शनसाठीच फिरत होते आणि त्याच प्रवासातून मला ही संधी मिळाली। पण त्या दरम्यान मागच्या गेल्या 1 वर्षामध्ये अनेक इथे लोकांशी भेटीगाठी झाल्या, लोकांची समस्या समजून घेतल्या, प्रत्येक प्रभागात फिरले असल्यामुळे मला माझ्या प्रवासात त्याचा खूप उपयोग झाला आणि लोकांनी मनापासून मला अगदी त्यांच्या घरातली लेक सून अशी पदवी देऊन घेतलं आणि माझ्यावर विश्वास ठेवला। तर मी ह्या विश्वासाला नक्कीच प्राधान्य देऊन पुढे येणाऱ्या काळात विकास कामं त्यांची करेल। तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या यंग टीममध्ये दिसणार, नक्कीच मोठी जबाबदारी तुम्हाला मिळेल असा विश्वास आहे? मिळेल। पक्ष जो कोणती जबाबदारी देईल ती नक्कीच योग्यरीत्या पार पाडेल। संघटनेत असेल, अजून कुठली महानगरपालिकेची असेल, जी कुठली जबाबदारी पक्ष ठरवेल ती त्या जबाबदारीला अनुसरून एकदम उत्तमरित्या पार पाडली जाईल। विरोधकांनी इथे येऊन टीका देखील केली होती, याला उमेदवारांनी उत्तर दिलं असं कुठेतरी? मतदारांनी उत्तम उत्तर दिलं आहे। हे तुम्ही पाहिलं, एकदम खालच्या पातळीचे पेजेस बनवल्या गेले, खालच्या पातळीची भाषा वापरली गेली आणि त्याचंच आउटकम हे आहे की एवढ्या मोठ्या मताधिक्याने लोकांना ह्या गोष्टी कुठेतरी आवडल्या नाही आणि एवढं मोठं मताधिक्य लोकांनी त्याच्यामुळे दिलं आम्हाला। ताई, तुमच्या दोघांच्या माध्यमातून कसा विकास दिसेल? दोघंही मनापासून आपल्या आपल्या प्रभागात विकास कामे करू आणि मी आधी म्हणलं आहे, महिलांना मी प्राधान्य दिलं आहे। माझ्या प्रभागात महिला मतदार भरपूर आहेत आणि त्या महिलांनी माझ्यावर आशा ठेवून अनेक त्यांचे प्रश्न गेल्या काही दिवसात माझ्याकडे मांडले आहेत, तर त्याच्यावर मी प्राधान्याने काम करेन आणि दादाही त्यांच्या वॉर्डमध्ये काम करतील याची मला। तुम्ही नक्कीच 100 दिवसाचा प्रोग्राम देखील कार्यक्रम जाहीर केलेला आहे, त्याच्यावर देखील काम होईल? हो, त्याच्यावरही काम होईल। माझ्या पहिल्या दिवशीच आम्ही आमच्या पुढच्या 100 दिवसात आम्ही जी कामं करणार आहोत त्याचं डिक्लेरेशन करणार आहोत आणि त्याचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलं आहे। नक्कीच हे आपल्यासोबत दोन्ही पती पत्नी होते, यांनी सांगितले की आमचे 100 दिवसाचं व्हिजन ठरलेलं आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये ते आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत। सचिन धुमाळ, LS मराठी, पुणे।